नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मग ते दिव्यांग असो, विधवा महिला असो, ज्येष्ठ नागरिक असो किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असो, या सर्वांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. राज्य सरकार आणि प्रशासनाच्या माध्यमातून तुमच्या खात्यात प्रत्येक महिन्याला कॅटेगरीनुसार अनुदान येतं, पण काहींचे अनुदान थांबविले जाते. त्याची नेमकी कारणं वेगवेगळी आहेत. त्यातलं एक मुख्य कारण म्हणजे बँकेची KYC. ही गोष्ट मी आज सविस्तर सांगणार आहे. तर मित्रांनो, या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी आता आपण पाहणार आहोत. तर पहा मित्रांनो, ही बातमी अमरावती येथील आहे. जिल्हा माहिती कार्यालय अमरावती योजनेच्या लाभार्थ्यांनी हयातीची नोंद घेण्याचे आवाहन. अमरावती. संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांनी 31 मार्च पर्यंत हयातीची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीत लाभार्थ्यांनी त्यांचे योजनेबाबतचे मासिक अनुदान ज्या बँक खाते पोस्ट ऑफिसमध्ये जमा होते अशा बँक मॅनेजर अथवा पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट मास्तर यांच्या समक्ष हजर राहून स्वतः हयात असल्याची नोंद घ्यावी अथवा विहित नमुन्यात हयात असल्याची नोंद घेऊन मॅनेजर पोस्ट मास्तर यांच्या सही शिक्का घ्यावा. सदर विहित नमुना बँक, पोस्ट ऑफिस किंवा अमरावती तहसील कार्यालयात सादर करावेत असे आवाहन संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या तहसीलदार डॉक्टर प्रियंका मिसाळ यांनी केले आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे का येत नाहीत यावर अनेक व्हिडिओ आहेत, पण आज आपण फक्त बँक KYC वर बोलणार आहोत. 31 मार्च हा महिना बँकांसाठी आणि खातेधारकांसाठी खूप महत्त्वाचा असतो, कारण या दिवसापर्यंत KYC अपडेट नसली तर नियमित हप्ता थांबू शकतो किंवा खाते गोठविले जाऊ शकते. तुम्हाला नियमित पैसे येत असतील तर राज्य सरकारचे काय नियम आहेत ते समजून घ्या. KYC 2 वर्षातून, 8 वर्षातून किंवा 10 वर्षातून एकदा करावी लागते. RBIच्या नियमानुसार KYC ची वारंवारता कशी? 2 वर्षाची KYC ही हाय रिस्क कस्टमरसाठी असते, म्हणजेच तत्कालीन, इमर्जन्सी किंवा स्पेशल केसेसमध्ये RBIने सांगितल्यास करावी लागते. पण संजय गांधी निराधार योजनेच्या सामान्य लाभार्थ्यांना महाराष्ट्रात तसे सांगितलेले नाही. जेव्हा RBI किंवा राज्य सरकार नोटिफिकेशन काढेल तेव्हा आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकला जाईल. त्यामुळे 2 वर्षाची चिंता सोडा. आता मुख्य म्हणजे 8 किंवा 10 वर्षाची KYC. राष्ट्रीयकृत बँका जसं SBI, बँक ऑफ महाराष्ट्र यात 10 वर्षातून एकदा करतात, तर सहकारी बँका 8 वर्षातून एकदा. तुमचे कोणत्या बँकेत अकाउंट आहे ते तपासा. सहकारी बँकेत असाल तर 8 वर्षांनी, राष्ट्रीयकृत बँकेत असेल तर 10 वर्षांनी KYC करा. पूर्वी KYC झाली असेल तर काळजी करू नका, लगेच बँकेत धावू नका. फोन किंवा बँक मॅनेजरला विचारा, माझी KYC ची गरज आहे का? होय असेल तरच जाऊन करा. दरवर्षी KYC करायची नाही, फक्त तुमच्या बँकेच्या रिस्क कॅटेगरीनुसार करायची. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याबाबत खास नियम. काही सोशल मीडियावर किंवा परिपत्रक येते की तहसीलदाराकडे हयातीचा दाखला द्या किंवा KYC करा. हे मुख्यतः ज्येष्ठ नागरिकांसाठी असते. त्यांना वर्षातून एकदा किंवा त्यांच्या वयानुसार जास्त वारंवारता असू शकते, कारण त्यांची रिस्क कॅटेगरी वेगळी असते. पण दिव्यांग, विधवा किंवा आजारी व्यक्तींसाठी 8-10 वर्षांचा नियम लागू होतो. प्रत्येक बँकेचे मॅनेजरनुसार थोडे बदल असू शकतात, म्हणून तुमच्या बँकेत नेमका नियम काय ते विचारा आणि 31 मार्च पूर्वी KYC करा. बँकांना 31 मार्च पर्यंत सर्व अकाउंट अपडेट करायचे असतात, म्हणून ही डेडलाईन महत्त्वाची आहे. KYC केली नाही तर DBT हप्ता थांबू शकतो. विशेषतः संजय गांधी निराधार योजनेत आधार बँक लिंकिंगसाठी घर बसल्या बेनिफिशरी
सत्यापन ॲप किंवा आधार फेस आय डीने करू शकता किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन होऊ शकते. मित्रांनो, या व्हिडिओतून कोणाला KYC करायची आहे, कोणाला नाही, किती वर्षातून आणि बँकनुसार काय नियम आहे, हे सगळं आता आपण समजलं असेल. व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त. भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.